2 जीवांची आहेस ना बाई? सत्य पचवायची ताकद ठेव. तुम्हाला कसं कळलं मी 2 जीवांची? आणि माझ्या आयुष्यात आता सगळी सत्य समोर येणार आहे? अगं त्या देवीनंच धाडले मला तुला सावध करायला. गेले 6 महिने तुझं बंद असलेलं डोळं खाडकरनं उघडणार आहेत आता. काळाची पावलं ओळख पुरी. देवीचा संकेत समजून घे. बाहेरच्या रूपाला फसू नको पुरी. मनाचा ठाव घे. वेळ फार कमी आहे. लगाम तुझ्या हातात घे. देवी आई तुझं रक्षण करील. देवी आईच्या नावानं सांग भलं. देवी आईचा उदो उदो. असं वागलात तुम्ही? माझ्या आयुष्यात एवढं मोठं वादळ येण्यापासून तुम्ही थांबवू शकत होतात. का खोटं बोललात? मॅडम तुम्ही असं इथे येणं बरोबर नाही मॅडम. मला आता बरीच कामं आहेत. आज तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. माझे बाबा इथे आमच्या लग्नाच्या आधी जयंत विषयी चौकशी करायला आले होते ना, मग तेव्हा तुम्ही का जयंत बद्दल खरी खरी इन्फॉर्मेशन दिली नाहीत त्यांना? तुम्हाला जयंतचा भूतकाळ माहित होता. जयंत किती डिस्टर्बिंग वातावरणात वाढलंय हेही तुम्हाला माहित होतं. त्याचा विक्षिप्तपणा अजूनही गेलेला नाहीये हेही तुम्हाला माहित होतं. आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्याशी लग्न करणाऱ्या मुलीलाही भोगावा लागणार हेही तुम्हाला माहित होतं. अहो मग का खोटं बोललात माझ्या वडिलांशी? मॅडम प्लीज तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. मला आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मॅम मी नाही देऊ शकत तुमच्या प्रश्नांची उत्तर. नाही देऊ शकत म्हणजे? अहो तुमच्यामुळे एका मुलीचं आयुष्य पणाला लागलंय आणि तरीही तुम्ही खरं बोलायला नकार देताय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? सांगतो सगळं सांगतो. मॅडम एक रिक्वेस्ट आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे जयंतला जर कळलं ना तर माझं काही खरं नाही. तर कृपया जयंतला याबद्दल काही सांगू नका. माझी रिक्वेस्ट आहे असं समजा. मॅडम जेव्हा तुमचे बाबा इथे चौकशीला येणार होते ना त्याच्या आधी जयंतने मला धमकी दिली होती जीवे मारण्याची. हे सगळं काय सांगताय तुम्ही? जे खरं आहे तेच नाही. एवढं खूप एवढं चुकीचं वागलंय जे या सगळ्यात मी भरडले गेले. अहो मॅडम प्लीज ऐकून तर घ्या. अहो प्लीज मॅडम माझा नाईलाज होता मॅडम. मॅडम प्लीज मॅडम. माझा नाईलाज होतो मॅडम. मी काही करू शकत नव्हतो. भाऊजी आरती काही कळलं का? जानू कुठे दिसली का? आम्ही समधीकडे बघितलं, मेन रोडला बघितलं, मंदिराच्या इथं बघितलं, बाजारात, हॉस्पिटलच्या इथं सगळीकडे बघितलं.
पण जानू काय नाही भेटली हो. अरे देवा. भाऊजी, खरं तर तुम्हाला आत बोलवलं असतं, पण हे आतच येत जेवतायत. तुम्हाला माहितीये ना, त्यांना कळलं तर उगाचच होय होय. तुम्ही संतोष दादाच तेवढं सांगा, म्हणजे इथं आसपास गाडीवरनं कुठून तरी बघून या म्हणाव. हो हो, सांगते सांगते. आम्ही येतो. वीणा, पाणी दे. ऐका ना, मी काय म्हणते, जरा स्कूटर वरून जवळपास एक चक्कर मारून येता का? जानू कुठे दिसते का ते बघता का एकदा? मी सुखाने 2 घास खातोय हे बघवत नाही का ग तुला? बहिणीबद्दल काही वाटत नाही का? लहान आहे अजून. लहान आहे, जानू लहान आहे, लग्न झालं तिचं. गेली आहे ना स्वतःहून, येईल स्वतःहून. तर हॉस्पिटलमध्ये धड बसताही नाही आले, म्हणून घरी येऊन 2 सुखाचे घास खातोय. तर जा लागलीच आपली कामं सांगायला. सख्या बहिणीबद्दल बोलतेय मी तुमच्या. मी काय एकटा सख्खा भाऊ आहे तिचा? हा, एवढी मोठी फॅमिली जपली आहे ना तिने इतकी वर्ष. आई बाबा शोधतील, नाही तर तिचा तो लाडका भाऊ वेंकी आहे ना, तो जाऊन शोधेल. एवढंच कशाला, तो हरीश बायकोच्या माहेरी जाऊन बसलाय ना, त्याला सांग. मी जेलमध्ये होतो तेव्हा आली का जानू मला बघायला, भेटायला? नाही ना. नाही, एवढं सगळं तरी कशाला करायला पाहिजे? तो जयंत आहे ना तिचा नवरा, त्याला सांगितलं ना तर एक फोन त्याने फिरवला तर 10 माणसं जाऊन 2 मिनिटात शोधून आणतील तिला. मला उगाच त्रास देऊ नकोस, कळलं ना? ते शोधून आणतीलही, पण जयंतला माहितीच नाहीये की जानू घरी आलेली नाहीये. आजीच्या ऑपरेशनचं खूप मनावर घेतलंय त्याने. आजींच्या खोली बाहेर बसून होता तो दिवसभर, हल्लाही नाहीये तिथनं. आता हे सांगून परत कशाला त्रास द्यायचा त्याला? जयंत आजीच्या खोलीबाहेर बसून होता? हो. आणि तसंही जानू बद्दल अजून तासाभरात काही कळलं नाही ना, तर जयंतला सांगावंच लागणार आहे. अहो, तोपर्यंत आपण काही प्रयत्न करायला नको का? करायलाच हवेत, पण तुमच्या आपण मध्ये मी येत नाही. तुम्ही हवे तेवढे प्रयत्न करा, मी काय तुम्हाला अडवलेलं नाही, कळलं ना? ऐका ना, गाडीवरनं जाऊन पटकन एक चक्कर मारा ना. आरती आणि व्यंकी भाऊजींना तेही करता येणार नाही. तुला मी नाही सांगतो ते कळत नाही का? हा, पाणी दे. तुरुंगातनं आल्यापासून हा माणूस आणखीच कोडगा झालाय. असं वागताय. बाबा, आजीचं ऑपरेशन होऊन आता बराच वेळ झालाय हो. डॉक्टरांनी काही सांगितलं का कधी शुद्ध येईल वगैरे? नाही ग, अजून त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्यामुळे 48 तास वाट बघण्यापासून आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. सॉरी बाबा, या सगळ्यात मी काहीच नाही जबाबदारी घेऊ शकले. घरी घट बसलेत ना, त्यामुळे. भावना, अगं सॉरी काय म्हणतेस तू? मला माहितीये की जर गरज लागली तर तू धावत तिकडे येशील. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. भावना, आणि सासरच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडायलाच पाहिजेत ना. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी वेळोवेळी तुला कळवत जाईनच. अगं, आणि सिद्धू सुद्धा सारखा फोन करून चौकशी करतो आईची. आणि त्याचे मित्रही आले होते इथे, भेटून गेले आम्हाला. तू नको काळजी करूस. हो, काळजी घ्या बाबा. मी आज देवीकडे प्रार्थना केली आहे आजीची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून. माझी खात्री आहे आजीला नक्की लवकर बरं वाटेल. हो, ठेवतो. हा, हो ठीक आहे, ठेवते. सिद्धिराज, अहो काय करताय? काय झोपाशीच आहे? हो, असं काय करताय? नवरात्रासाठी मी खाली झोपणार आहे ना, मग तुम्ही इथे बेडवर निवांत झोपू शकता. आता तुम्ही जर खाली झोपू शकता मॅडम, तर मी सुद्धा खाली झोपू शकतो ना. हो मॅडम, माझं ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं जे करताय ते देवीसाठी करताय. मग मी पण माझ्या आयुष्यातल्या देवीचं बरोबरचं स्थान माझ्या बायकोला देतोय. आणि म्हणूनच मी संपूर्ण नवरात्र तुमच्यासाठी पाळणार आहे. हा, आता तुम्हालाही माहिती आहे की माझ्या हस्ते तर देवीची पूजा होऊ शकत नाही, कारण आपली आजी काय तसा होऊच देणार नाही. आणि तुम्हीच माझ्यासाठी त्या जागी आहात, आणि म्हणूनच तुमची साथ द्यायचं ठरवलंय. यातून माझी भक्ती, माझी श्रद्धा
सगळं देवीपर्यंत पोहोचेल. सिद्धिराज, सिद्धिराज अहो, मॅडम बसा बसा. आता उगाच मला हे सगळं करायची गरज नाहीये हे मला समजवण्यात वेळ घालवण्यापेक्षा दूध. अहो सकाळपासून तुम्ही एवढा उपवास वगैरे करताय, थकला असाल तो. प्या. थँक्यू. उपवास वगैरे करून मॅडम त्रास होत असेल ना तुम्हाला? सिद्धिराज, ज्याच्या आयुष्यात गाडे पाटलांसारखा मित्र आहे ना त्याला कसला त्रास नाही होत. तुम्ही जेवलात का? अहो असं काय बोलता, माझा पण तर उपवास आहे ना मॅडम. असं काय तुमचा कसला उपवास? काही काय सकाळी तुम्ही जेवलात ना, तुम्ही उपवासाचे म्हणजे सकाळपासून तुम्ही फक्त उपवासाचेच पदार्थ खाल्लेत आणि मला असं वाटलं की घरी आपल्या उपवासाचे पदार्थ बनतात म्हणून. म्हणजे तुम्ही अहो बस काय मॅडम, म्हणजे तुमच्यासाठी एवढं करू शकतो मी. सिद्धिराज. अच्छा मॅडम, आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? कोणती? देवा, किती परीक्षा बघणार आहेस अजून आमची. आजींवर तिकडे मोठं संकट ओढवलंय, त्यात आता जानूही सापडत नाहीये. आई बाबांनी कशा कशाला तोंड द्यायचं. तूच बघ बाबा काहीतरी. वहिनी, वहिनी, वहिनी. जानू, जानू, काय झालंय? बरी आहेस ना? आधी आधी तू आधी बस बरं. बस इथे. थांब, मी पाणी घेऊन आले. हे पाणी घे. बरं वाटतंय आता? जानू, अगं कुठे होतीस बाळा तू? किती शोधलं तुला, आणि हॉस्पिटल मधनं अशी कुणाला न सांगता कशी काय निघून गेलीस तू? अगं शोधून शोधून सगळेजण एवढे घाबरले होते ना, मला तर बाई काही सुचतच नव्हतं काय करावं ते. आणि काय ग जानू, अशी धापा टाकत का आलीस तू? आणि हे मळवट काय झालंय काय नेमकं? काळजी करू नकोस. हे बघ, मी ठीक आहे. मी जरा दमले म्हणून मला धाप लागली आहे. मी काय म्हणते, मी जरा आज जाऊन पडू का? थोडा वेळ झोपेन तर बरं वाटेल. बरं बरं पड तू, पण मी थोडंसं खायला काहीतरी आणते तुला. काही खाल्लं नसशील ना तू? येऊ का तिथपर्यंत? जाते मी. सावकाश जा. देवा, जानू घरी परत आली. तुझे लाख लाख आभार. आईंना कळवायला हवं. आई, जानू घरी परत आली. हो हो, मी सांगते यांना. हो हो, अहो काळजी करू नका, जानू घरी पोचलीये. काय? पण अशी अचानक घरी का निघून गेली ती? ते नाही विचारलं मी, पण सुखरूप घरी पोचलीये, आराम करते. नशीब ती कुठे ते कळलं तरी. अगं मला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं की समजा जैनने विचारलं जानू बद्दल तर त्याला सांगायचं काय? देवाला काळजी असते हो. आता तुम्ही काळजी करू नका, सुखरूप आहे आपली जानू. लक्ष्मी, पण जोपर्यंत आई अगदी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत काळजी असणारच नका. खरंच सांगते हो, नका काळजी करू. अहो देव निष्ठुर नाही, त्याला सगळ्यांची काळजी असते. माझा विश्वास आहे सासूबाई लवकर बऱ्या होतील, बघाल तुम्ही.
ओ माय गॉड, आजी शुद्धीवर येत आहेत. म्हणजे आज तुम्ही आणि मी मॅचिंग मॅचिंग कपडे घातले होते. अरे हो की, पण असं कसं न ठरवता झालं असेल? हा योगायोग होता की तुम्ही? म्हणजे मला खरं खरं सांगू का, ऍक्च्युली तुमच्या ज्या कपाटात ती साडी ना मीच ठेवली होती आणि तसाच मॅचिंग कुर्ता आहे ना मी घातला होता मुद्दाम. आणि मी आज बरोबर तीच साडी निवडली कारण आज नवरात्रीचा तोच रंग होता. पण तुम्हाला कसे माहिती हो एवढे नवरात्रीचे रंग? अहो मॅडम, पक्षाचा नवरात्र उत्सव असतो ना, तो दरवर्षी मिस करतो ना, त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस 9 रंग हे सगळ्या गोष्टी आहेत ना मला एकदम डिटेल मध्ये माहिती. एक मिनिट. आता हे काय? उद्याचा हा रंग आहे. उद्या ना तुम्ही ही साडी नेसा, म्हणजे नेसाल ना? मी नेसेन ही साडी, पण माझी एक अट आहे. हा, अहो सांगा ना कोणती अट आहे. मी जर का ही साडी नेसायची असेल तर तुम्हालाही याला मॅचिंग कुर्ता घालावा लागेल. अरे अरे सवाल, अहो मॅडम माझ्याकडे ऑलरेडी कुर्ता रेडी आहे. हो, एक मिनिट. हा बघा, लाल कुर्ता आणि ही लाल साडी सेम सेम. सिद्धिराज, अहो एवढी तयारी, इतका उत्साह फक्त तुमच्यातच असू शकतो. हा विषय आहे. मी दिलेली साडी नेसणार असाल आणि माझ्या बरोबर मॅचिंग करणार असाल ना, तर यापेक्षा 10 पटीने जास्त उत्साह वाढेल माझा. जयंत, काय झालं रे? आई शुद्धीवर आली का? अरे तू असा इतक्या घाईघाईने धावत धावत आलास तर आम्हाला वाटलं की आई शुद्धीवर आली आहे. मला पण तसंच वाटलेलं बाबा, बट अनफॉर्च्युनेटली तसं नाही आहे.
कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? ठीक आहे मी. बरं, घरी कधी जायचं? मी आता पुढचे 4 दिवस इथेच राहणार आहे. मला इथेच थांबायचंय. जानू, पण ऍक्च्युली जानूने इथे राहणंच बेटर आहे. जानूच्या निमित्ताने मी पण इथेच राहून आजींवर लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे, तुला जे करावं असं वाटतं ते तू कर. मी आता तुला कशासाठीच रोखणार नाही. हे चॅम्प, तू आता काही दिवस आजीच्या घरी थांबणार आहेस. जेव्हा आईला बरं वाटेल तेव्हा जाऊ आपण आपल्या घरी. ओके? त्याला पण तेच वाटतंय, इथे त्याला आवडणार. बरं, तू आता आराम कर. मी आईंना सांगून येतो की तू काही दिवस इथेच थांबणार आहेस. आलो. साडी खूप सुंदर दिसते तुमच्यावर, म्हणजे एकदम खुलून दिसते तुमच्यावर. तुम्हाला मॅचिंग साडी नेसली ना म्हणून. मी निघतो. चला. हॅरी, मला उशीर होतोय, आपण पण निघूया. एक काम कर, तू आधी मला सोड आणि मग जा. ठीक आहे? आई, येतो आम्ही. येतो तर येतो. अच्छा भावना मॅडम, आपण निघूया का हॉस्पिटलला? हो. आई आहे का? आम्ही पण निघतोच. नाही, थांबा. हे बघ सिद्धू, भावनाला आता कुठेही जाता येणार नाही. का? पूजा तर झाली ना, आता कशाला अडवताय तुम्ही? अडवत नाही आम्ही सिद्धू, थांबवतोय. वा. अरे वा काय, तुझी बायकोच तर म्हणाली की मी व्रताचं सगळं काही करते, म्हणून थांबवतोय. आणि पूजा झाली म्हणजे सगळं काही झालं असं तुम्हाला वाटलं असेल. आज माळेचा दुसरा दिवस आहे, तेव्हा आज गाडे पाटील घराण्याची एक प्रथा आहे आणि ती आधी तुझ्या बायकोला पूर्ण करावी लागेल. समजलं? सांगा आजी, कोणती प्रथा आहे? हे बघ भावना, तुला लोकांकडे जाऊन जोगवा मागावा लागणार आहे आणि आपल्यात जोगव्यात तांदूळ मागण्याची प्रथा आहे. आणि मग नंतर त्याच तांदळाची खीर करून संध्याकाळच्या देवीच्या आरतीला नैवेद्य दाखवायचंय. 5 लोकांच्या घरी तुला जावं लागेल जोगवा मागायला. ठीक आहे, मी आत्ताच जाते जोगवा मागायला. हे बात मॅडम, म्हणजे या निमित्ताने शेजाऱ्या पाजाऱ्यांची सुद्धा ओळख होईल तुमची. नाही, चुकीचं बोलतोयस तू सिद्धू. ओळखी पाळखी वाढवण्यासाठी ही प्रथा नाहीये, हे देवीचं व्रत आहे, देवीचं. हं, हे व्रत अत्यंत कडक आणि काटेकोरपणानंच पाळावं लागेल. एक लक्षात ठेव, तुझी बायको
जिथं जिथं जोगवा मागायला जाईल तिथं चुकून जरी तिला जोगवा नाही मिळाला, रिकाम्या हाताने जर घरी परत आली, काडे पाटील घराण्यावर देवीचा कोप होईल. त्यामुळं तिला जोगवा घेऊनच यावं लागेल. समजलं? गाडे पाटलांच्या घरचं नवरात्रीचं व्रत आहे हे. इतकं सोपं नाहीये. 9 दिवस 9 आव्हानांना सामोरं जावं लागतं. हे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि काल तर तुम्ही खूप मोठी तयारी दाखवली होती. काय रे, आज काय झालं? आजी, माझी अजूनही तयारी आहे. मी मागे हटणार नाही. देवी समोर घेतलेली शपथ मी नाही मोडणार. मी ती पूर्ण करून दाखवणारच. चला मग जोगवा मागायला निघूया. अरे सिद्धू, तू कुठे निघालास? अरे जोगवा तर हिला एकटीला मागायला लागेल ना. वहिनी, हो भावना मॅडम एकट्यानेच जोगवा मागणार आहेत. पण म्हणून मी माझ्या बायकोला एकटं सोडणार नाहीये. मॅडम जिथे जिथे जातील तिथे तिथे मी त्यांच्या सोबत असणार आहे. या निमित्ताने का होईना सिद्धू आणि भावना एकमेकांच्या जवळ येतील. ठीक आहे, थांबा. गणपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके आणि तुम्ही जोगवा कोणत्या घरी मागणार आहात ती 5 घरं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच 5 घरात तुला जोगवा मागायचा आहे. बघूया संपते काय ते. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकट निवारी. तुला माहिती नाही, तो आपल्या बॅचचा सनी गेले 6 महिने झालं तो याच हॉस्पिटलमध्ये पडून त्याला ब्रेन हॅमरेज झालं. जानू, तुला माहितीये त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. विनोदच्या प्रकरणाचा पाठपुरावा मला करायलाच हवा. आता पुढचा टास्क, काहीही करून विनोदला शोधून काढायचं आणि त्याच्याशी बोलायचं. मॅडम आजीने नक्की हेच घर सांगितलं होतं? हो, म्हणजे पत्ता तर मला हाच सांगितला. ठीक आहे, थांबा. अच्छा दादा, ओ दादा, ऐका ना, घरी आहे का कोणी? दादा, सिद्धिराज, एक मिनिट. दादा, घरी कोणी आहे का? ओ दादा. सिद्धिराज, मी काय म्हणते, मी डायरेक्ट जोगवाच मागू का? हाँ ठीक है. आई माऊली, जोगवा दे ग माय. अगं ये, जोगवा मागाय आलीत. ताई, दादा हो, काय झालं? बघा, काही अडचण आहे का? नाही, आम्ही फक्त जोगवा मागायला आलो होतो. हो अहो, 8 दिवस झालं माझ्या घरात एक कण बी नाही अन्नाचा.
3 दिवस झाले माझी लेकरं उपाशी आहे बघा. आज पावसात तांदूळ आणले होते ते शिजवले आणि तेच वाढले बघा. काहीच नाही हो आमच्याकडे द्यायला. माफ करा मस्ती, तुम्हाला आम्ही काही बी देऊ शकलो नाही. देवाचं खूप होईल, पण आता काय व्हायचं बाकी राहिले. आई ग, अजून भूक लागली भात पाहिजे. मी आलेच हा. हॅलो हॅलो काकू, मी जान्हवी बोलते, विनोदची कॉलेजची मैत्रीण. विनोद आहे का? मला जरा बोलायचंय त्याच्याशी, म्हणजे मला भेटायचंय त्याला. हॅलो, भेटून बघ एकदा. हो हो काकू, म्हणजे मला भेटायचंच आहे त्याला, म्हणून तर कॉल केलाय ना मी. बरं मग तू ये ना बाळा, पण तू आली आहेस हे त्याला कळेल की नाही माहिती नाही ग. कदाचित त्याला खूप छान वाटेल, खूप बरं वाटेल. थांब, मी तुला पत्ता पाठवते लगेच. हो चालेल. असं का म्हणाले असतील काकू? कसामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा. मागू कसामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा. आहे उभा बगदारी तुझ्या, जाणून घे रे जरा याचना. देशील का कधी जोडीत या, तू दान माझे मला जीवन. मागू कसा मी अरे मागू पुन्हा. आजी, आता मी जे बोलतोय ते नीट ऐकायचं. जेव्हा कधी तुम्ही शुद्धीवर याल ना, तेव्हा तुम्हाला नेमकं काय झालं होतं हे कोणालाच सांगायचं नाही. तोंड एकदम बंद ठेवायचं. हो आजी, माझं तुम्हाला मारायचं किंवा हार्म करायचं इंटेन्शन नव्हतं, पण तुम्ही सतत मला राग येईल असं फचफच बोलत गेलात.
आणि मग माझ्यावरचा कंट्रोलच सुटला. मला मान्य आहे मी चुकीचं केलं. येस, आय अग्री. पण मी जे काय केलं ना ते रागाच्या भरात केलंय. पण आता जर का तुम्ही माझं नाव घेतलं किंवा मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही. व्यवस्थित प्लॅन करून तुमचा काटा काढून टाकेल. अजूनही मला तसं करायचं नाही. पण जर का तुम्ही मला भाग पाडलात तर माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो? शुद्धीवर आलात तरीही तोंड बंद. काकू नमस्कार. नमस्कार. मी जानवी, मगाशी कॉल केला होता. हो हो, ये आत ये. हो. मी जानवी कानेटकर. म्हणजे मला माहीत नाही तुम्ही मला ओळखता की नाही ते, पण कदाचित विनोद तुमच्याकडे माझ्याबद्दल कधीतरी बोलला असेल. म्हणजे मी विनोदची कॉलेजची मैत्रीण आहे. काकू, विनोद कुठे आहे? खरं सांगू, हल्ली विनोद कोणाला भेटतच नाही. स्वतःला कोंडून घेतले. पूर्वी त्याचे मित्र चौकशीसाठी फोन करायचे, घरी पण यायचे. पण आता खूप दिवस झाले ते आले पण नाही. आणि सकाळी तू फोन केलास, म्हटलं तू येतीच आहेस तर येऊनच जा. म्हणजे काकू तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. अगं त्याचं काय कधी सांगता येत नाही. आणि त्याला कधी कधी आवडत नाही माणसं आलेली. तू जाऊन बघशील का? कदाचित तो तुझ्याशी बोलेन. ठीक आहे काकू, ये. कोण आहे? कोण आहे? जयंत मारू नको, मला मारू नको प्लीज. मी नाही बोलणार तिच्याशी, तिला भेटणार पण नाही. तू जा इथून, जा. मला मारू नको. मी तिच्याशी नाही बोलणार, तिला भेटणार पण नाही. मी तिला जानू पण नाही बोलणार. तू जा इथून, जा ना. विनोद, मी तिच्याशी नाही बोलणार. मी तिला भेटणार पण नाही. मला मारू नको प्लीज. मला माफ कर प्लीज. जा इथून लवकर, जा तू, जा. जानू, खरं बोलतोय. माझं नाव विनोद आहे. विनोद म्हणजेच जानूचा फ्रेंड मॅड. जयंत कोण आहे? जयंत तुला कोणी माहिती आहे का?